स्मार्ट अहमदनगर न्यूज। ब्रेकिंग न्यूज। स्विमिंग पूलमध्ये 10-12 जणांकडून 2 युवकांना बेदम मारहाण। अहिल्यानगर मधील सारसनगर परिसरात भर दिवसा दुपारी 3च्या दरम्यान स्विमिंग पूल परिसरात 10 ते 12 जणांनी मिळून 2 युवकांना बेदम मारहाण केली आहे। शुभम गायकवाड आणि शाहिद कुरेशी या 2 युवकांना बेदम मारहाण केली आहे। त्यातील शुभम गायकवाड हे हिंदू असून पण त्यांना मारहाण करण्यात आली आहे। शुभमला स्विमिंग पूल मधील वॉचमॅनच्या बंदुकीने गालावर मारले, तसेच त्याच्या खिशातले 3,500 रुपये देखील काढून घेतले। डोक्यात फाईट व दांड्याने देखील मारले आणि त्याला विचारण्यात आले की तू लांड्यांसोबत का फिरतोस म्हणून। शाहिद कुरेशी आणि शुभम गायकवाड हे दोघे मित्र यांना पोलीस तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तसेच या घटनेचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करीत आहे। अधिक माहिती काय आहे ते पाहूयात। माझं नाव शुभम संजय गायकवाड आहे। आम्ही स्विमिंगला गेलो होतो सारसनगर कॅम्पला। माझ्या संग माझा एक फ्रेंड होता शाहिद कुरेशी नावाचा, तर त्याला ते बोलले का जय श्रीराम बोल। तर मी त्यांना बोललो का तो का तुम्ही असं करताय। त्यांनी मला आणलं, मला पण म्हणले तुला अंडा येते आणि मी हिंदू असो पण मला हाणलं। मला बोलले जय श्रीराम बोल, जय श्रीराम बोल। मी बोलतो तर मला हाणलं त्यांनी आणि ते शाहिद कुरेशीला हाणलं। तर ते वॉचमॅनची बंदूक असते ना, ती बंदूक मला एकदा आणला आणि मला म्हणते तुला अंड्यासोबत का फिरतो म्हणजे तुम्ही त्या शिवरामपूर झालं। मला एकदा आणलं, माझे किलो 3,000-3,500 रुपये होते, ते पण घेतले तिथेच पडले आणि इथं मारलेले दांडे, तिथं मारलेले दांडे आणि डोक्यामध्ये फाईट मी आणलेलं आहे, फाईट घालून। पण ते बोलले कधी कोणाला सांगितलं पोलीस कंप्लेंट केली तर गोळ्या टाकून बोलले तुला। पाणी गेलो होतो, माझा मित्र शुभम गायकवाड ते तिकडचे ते कट्टर ते म्हणत होते आम्ही कट्टर जय श्रीराम म्हणलं, मी कशाला जय श्रीराम म्हणतो तर ते मला हे करायला लागले। दोन तीन जण येऊन होते मला ते धमकी द्यायला लागले जय श्रीराम। माझ्या मित्राला बोलवला शुभम गायकवाडला, तो मध्ये आला, तो आपलं त्याला म्हणत तू हिंदू आहे मला, तर ते आम्ही दोघं आपल्याशी हानी मारायला हे करायला लागले आणि त्याला म्हणते तू तो लांबल्यासोबत कशाला तर मला ना पाहिजे आपल्या हातीमध्ये आपलं